नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि प्रत्येक टाइमला आपण व्हिडिओची सुरुवात आपल्या घरातून करत असतो, पण आज व्हिडिओची सुरुवात आपली गाडीवर झालेली आहे, रस्त्याने जाता जाता. तर बघू शकता मी निघालो आहे आज जेजुरीसाठी. जेजुरी जाता जाता मी दिवे घाटामध्ये थांबलो, कारण सकाळचा टाइम होता आणि सकाळचं वातावरण एवढं भारी वाटत होतं दिवे घाटातून बघण्यासाठी, खूप म्हणजे खूप भारी. आणि ऍक्च्युली आज संडे असल्यामुळे खूप सारी गर्दी होती मित्रांनो जेजुरीला जाण्यासाठी म्हणा, किंवा सगळीच लोक सुट्टी असल्यामुळे घराच्या बाहेर पडतात फिरायला जाण्यासाठी. तर आज खूप गर्दी होती आणि सकाळचं वातावरण बघू शकता, खूप म्हणजे खूपच भारी वाटत होतं. तर आम्ही पण तिथे थांबलो, थोडेसे फोटो वगैरे काढले आणि आम्ही तिथून पण निघालो जेजुरीसाठी. फायनली मित्रांनो जेजुरीमध्ये पोहोचलो आणि पोहोचल्याच्या नंतर तिथे आपल्याला भंडारा घ्यायला लागतो. भंडारा आणि जे काय प्रसाद वगैरे असतो तर ते घेण्यासाठी मी तिथे थांबलो आणि तिथून पण मी निघालो मित्रांनो वरती जाण्यासाठी. तर बघू शकता आज गर्दी किती होती मित्रांनो. मंदिराकडे जाण्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला खूप सारे मोठे मोठे दुकानं आहेत, भंडारा विक्रीचे असतील, या लहान मुलांना खेळण्याच्या काही गोष्टी असतील, परत आणखी मंदिरामध्ये जे देव वगैरे जे आहेत त्यांच्या मूर्त्या असतील छोट्या छोट्या, ते सगळे म्हणजे नाही का दुकानं आहेत मित्रांनो तिथे आजूबाजूला खूप सारे. आणि व्यवस्थित अशी म्हणजे नाही का गाडी पार्किंग म्हणजे टू व्हीलर पार्किंग आहे तिथे व्यवस्थित. आपण जेव्हा आतमध्ये प्रवेश करतो समोरच एक गणेश मंदिर आहे मित्रांनो, ते खूप जुनं गणेश मंदिर आहे. तर तिथे सगळेजण स्टार्टिंग मध्ये दर्शन घेतात. त्याच्याच बाजूला एक मंदिर आहे छोटंसं, त्या मंदिरामध्ये एक नंदी आहे. तर सेकंड तिथे दर्शन घेतात. तर हे बघू शकता तुम्ही, गर्दी खूप होती त्याच्यामुळे जवळ नाही जाऊ शकत होतो जास्त, कारण कसं आहे माहिती का संडे होता. संडे निमित्त स्कूलचे काही लोकांचे ट्रिप आले होते, म्हणजे नाही का काही शाळेची मुलं तिकडे आले होते, परत आणखी खूप सारे नवरदेव नवरी, परत अजून खूप सारे फॅमिली सोबत आलेले लोक, म्हणजे खूपच गर्दी होती मित्रांनो काल. माहिती नाही काल काय होतं असं. तर हे बघू शकता हे नंदी, मग इकडे पण दर्शन वगैरे घेतलं आणि जवळ नाही जाऊ शकलो का, कारण की गर्दी तुम्ही बघू शकता मित्रांनो किती गर्दी होती. तर आणि रविवार हा म्हणजे म्हणतात ना खंडोबांचा वार असतो. तर हे बघू शकता हे त्याचं मुख्य द्वार आहे. तिथून आपण आतमध्ये जाण्याच्या अगोदर तर हे बघू शकता इथे एक कासव आहे, तर तिथे पण दर्शन घेतात. हे आतमध्ये मेन म्हणजे मुख्य द्वार जो म्हणतो आपण, तर हे तिथलं मुख्य द्वार जिथून आपण आतमध्ये एंट्री करू शकतो. तर गर्दी खूप होती त्याच्यामुळे जायला थोडीशी अडचण पण येत होती, कारण जाणारे लोक तेवढेच होते, येणारे लोकही तेवढेच होते. सो त्याच्यामुळे तर बघू शकता व्हिडिओ कंटिन्यूस बघा मित्रांनो, तुम्हाला कसं वाटतंय काय नाही. मी होता येईल तेवढं शूट करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. जर काय राहिलं असेल तर समजून घ्या, तुम्ही नक्की जा, भेट द्या तिथे जाऊन. भेट म्हणण्यापेक्षा दर्शनासाठी तुम्ही पण नक्की जा तिथे. तर हे बघू शकता आपण जात होतो वरती, तर तिथे समोरच एक खंडोबाची मूर्ती आहे छोटीशी. तर मित्रांनो फायनली आपण इकडे वरती आलो होतो आणि आता मेन जेजुरी गडावरती जाण्यासाठीचा हा मेन प्रवेशद्वार आहे, म्हणजेच मुख्य द्वार जो म्हणतो आपण तो इथे आहे. सो इथून डायरेक्ट आपण आता वरती जाणार होतो. तर बघू शकता इथे पण खूप सारी गर्दी होती, गर्दी तर सगळीकडेच होते, पण हे बघू शकता. तर हा आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो आणि आजूबाजूला तुम्ही वातावरण पण बघू शकता कसं आहे इकडे. तर हे बघा साईडलाच छोटी छोटी मंदिरं पण आहेत, तिकडे पण लोक दर्शन घेतात आणि मग नंतर इथून प्रवेशद्वारातून आतमध्ये म्हणजेच वरती गडावरती जातात मित्रांनो. फायनली आपण गडावरती पोहोचलो मित्रांनो, बघू शकता गर्दीवरती. आणि आज रविवार होता, देवाचा वार होता, त्याच्यामुळे खूपच सारी गर्दी होती.
मित्रांनो, देवाचं दर्शन घेऊन मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आलो तर तिकडेच म्हाळसा देवीचं एक छोटंसं मंदिर होतं. मित्रांनो बघू शकता तुम्ही. तर त्या मंदिरामध्ये एक छोटीशी एक मूर्ती होती. ती मूर्ती होती म्हाळसा देवीची. तर ती म्हाळसा देवीची मूर्ती आम्ही बघितली, तिकडचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर त्याच्याच बाजूला इथे एक विष्णू पादुका म्हणून होतं तिकडे. तर ते विष्णू पादुका आता म्हणजे पहिलं कसं त्याच्यावरती हात ठेवून वगैरे असं लोक व्हिडिओ वगैरे बनवायचे म्हणून आता तिथे बंद केले. आणि तिकडे ते शिक्का वगैरे चिटकावायचं माहिती नाही ते कशासाठी असतं काय असतं. ज्यांना कोणाला माहिती आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे तिथे म्हणजे त्याचं कारण काय की तिकडे शिक्का वगैरे लावतात. तर मित्रांनो हे बघू शकता गर्दी इकडची. त्याला लागूनच एक द्वार आहे मित्रांनो. तर तो कडे पठार मंदिराकडे एक दरवाजा जातो आणि तिथूनच आपल्याला बाहेर पण पडण्यासाठी म्हणजेच गडावरून खाली येण्यासाठी रस्ता आहे मित्रांनो. तर आम्ही तिथून निघालो. बघू शकता तुम्ही तिथे पण खूप सारी अशी गर्दी होती. काही लोक जातात मित्रांनो त्या साईडला, काही लोक जात नाहीत. तर त्याच्या खाली आल्याच्या नंतर इथे एक बानुबाईचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या इथे बघू शकता गर्दी किती होती आणि बानुबाईची ते मेंढी वगैरे ते जे पण काय होतं तर ते पण तिकडे होतं मित्रांनो. ते पण बघायला भेटलं. बघू शकता तुम्ही इथे पण खूप सारी गर्दी होती. हे मंदिराचा व्ह्यू बघू शकता. आणि तिकडेच अहिल्यादेवी होळकरांची एक खूप अशी मोठ्या प्रकारे मूर्ती आहे. तर फायनली आमचं दर्शन झालं, गड फिरून झाला, देवाचं दर्शन घेऊन झालं आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. त्याच्यानंतर आम्ही आलो परत एकदा दिवे घाटामध्ये आणि जाताना एवढं काय आम्हाला त्यात म्हणजे व्हिडिओ शूट नाही करता आला कारण गाडी खूप फास्ट होती त्याच्यामुळे. तर रिटर्न येताना मी मित्रांनो हे विठ्ठलाची मूर्ती दिवे घाटामध्ये आहे. तर इथे पण जाऊन तुम्ही दर्शन घेऊन येऊ शकता. तर मित्रांनो तिथे आम्ही दर्शन घेऊन निघालो. घराकडे जाताना दिवे घाटामध्येच हे बघू शकता डोंगराच्या आड मस्त सूर्यास्त होत होता. तर तो व्ह्यू खूप मस्त वाटत होता म्हणून मी तो एक व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. बघा किती भारी वाटत होता. आणि गाडी जात होती आणि ते हळूहळू डोंगराच्या आड तो सूर्य जात होता. तर ते खूप भारी वाटत होतं बघण्यासाठी. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथेच मी थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप सारे असे चांगले चांगले कमेंट करा आणि असंच तुमच्यासाठी आणखीन चांगले चांगले व्हिडिओ मी घेऊन येत राहील. सो चला काळजी घ्या प्रत्येकाने आपापली. बाय, टेक केअर.